श्री गणेशाय नमः। गोरक्ष जालंधर चर्पटाश्चाड्भंगकानिपमच्छिन्दराद्याः चौरंगी रेवाणक बत्री संज्ञा भूम्या बभूर्नवनाथ सिद्धा। श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 7वां। श्री गणेशाय नमः। जय जयाजी पंकजाक्षा कमलापते कमलपत्राक्षा अगुण रूपा गुण सर्वेशा महादक्षा रघुत्तमा हे कमल मित्र कुलभूषणा रावणांतका रघुनंदना पुढे बोलवी ग्रंथ रचना जेणे श्रोतया सुख वाटे मागिले अध्यायी कथा सुरस काळिका देवी मच्छिंद्रास प्रसन्न होनी वरदानास साबरी विद्या आतुली तेथुनी आला हरेश्वरासी गदा तीर्थ स्नान उद्देशी स्नान करुणी पर्वतासी प्रदक्षिणा आरंभिली सवेची येता मच्छिंद्रनाथ तो वीरभद्र पातला स्नाना तेथ मानव वेशी जोगी कृत्य त्रिशूळ डमरू धनुष्यादी शैली शिंगी नाद अद्भुत नाद नोहे तो आगम व्यक्त साधक हिताचा स्वार्थार्थ परिणाम सुचवी अहो ती शिंगी नोहे देवता साधक जनांची कामदुहिता पूर्ण करावया परिणाम अर्था बोध रवी प्रवेशती रजतम सत्व तृतीय गुण महामारकाती कठीण ते त्रिवर्ग करती खडतरपण ऐक्य केला त्रिशूळ तो या परी आगम निगम बीजे सार व्यक्त तेज पुंजे त्याची पंथिका दावी करा भोजे विशाळ डमरू विराजला सगुण कथा सप्तधातू गुणी भरला गुणातीतू नवरंग रसात झाला व्यक्तू हरिगुणीची भक्तू होई नाका काम क्रोध धनुष्य गुणविकार सत्वस्थाचे शत्रु अनिवार तया जिंकता विवेक पार शर गांडीव विराजले आहे शरणोहे ते जाणयुक्ती काम क्रोधांचे देत मुक्ती गांडवी नोहे ते विषय भक्ती ज्ञान शरी विराजले आगाशर्ण म्हणू ते ज्ञान दिवटी अज्ञान तमीचे द्वंद्व निवटी अलक्ष संधान पूर्ण कोटी भेदा भेद सर्वथा ऐसा महाराज प्रताप रुद्र द्वंद्वलेश नसे मनी वीरभद्र अज्ञान तमीचा महाचंद्र मच्छिंद्राते भेटला मच्छिंद्र करुणी येतसे स्नान वीरभद्रे येतसे स्नाना लागून तो मार्गी मच्छिंद्राते पाहून उभा केला हटकोनी करुणी उभे नमना नमन म्हणे स्वामी तुम्ही कोण येरू म्हणे मच्छिंद्र अभिधान निजदेह मिरवतसे येरू म्हणे कवणपंथी अभ्यास मिरवतसा जगाप्रती मच्छिंद्र म्हणे जोगिये नीती नाथपंथी मिरवतो येरू म्हणे कोण दर्शन मच्छिंद्र म्हणे जोगी महिमान शैली कंथा मुद्रा भूषण निज अंगी मिरवितसे वीरभद्र म्हणे मुद्रा सान न घालिता फाडिले कान येरू म्हणे गुरु प्रसादे करुण मंथनी निर्मिला हा एक वीरभद्र म्हणे काय पाखंड व्यर्थची उगले वाढभूनी बंड जगा माझी मिरविता काळे तोंड योग्य दिसेना तरी आता योगद्रुमा मुद्रा सोडी या नसती उत्तमा नाही तरी शिक्षा पावसी नेमा ठाई ठाई महाराजा अगा तव गुरु ऐसा कोण वेद विधीच्या प्राज्ञे करून पूर्ण आगळिक पंथ निर्मून जगा मजी मिरवतो अगा स्वबुद्धी तर्क करून भलतेची मत करी स्थापन तो प्राज्ञिक नव्हे मूर्खाहून शतमूर्ख म्हणावा ऐसी एकता भद्र गोष्टी मच्छिंद्र संतप्त झाला पोटी म्हणे मशका कोटी वल्गना करसी अपार अरे शतमूर्खाहुनी मूर्ख म्हणून बोलसी दुःखदायक पर आत्मा शोभवोनी पातक भार वाहिला निजमवळी अरे आत्मा क्षोभता पराचा पाप भार होता ब्रह्मांडीचा तस्मात तव गुरु कैचा दुजा गुरु विलोकी अरे नष्टा दुर्जना अधमा तव दर्शने स्नान करणे आम्हा आता उगाची जाय आपुल्या कामा शिक्षा पावशील मम हस्ते ऐशा परी मच्छिंद्रनाथाचे भाषण ऐकता वीरभद्राचे शोभले मन म्हणे भ्रष्टा तुझा प्राण आताची घेईन ये काळी मग करी कवळुनी काय सायकासन सत्वर रगडुनी लाविला गुण
निर्वाण अर्धचंद्र बाण तुणीरातून काढला ते पाहुनी मच्छिंद्रनाथ म्हणे पतित झालासी उन्मत्त अरे उद्धटा आपले हित जना माझी मिरविसी अरे सायकासन सिद्ध करून सोंग दाविसी मजला गुण परी हे बरवे नोहे मरण ये काळी पावसी अरे ऐसे सोंग मज कारण कित्येक झाले अवलुकून बहुरूपयांचे खडतर्पण शूरत वरणी मिरवेना की अजा कंठीचे लंब स्तन परी नातुडे त्याते दुग्धपान तेवी तू दाखविसी हावभाव करून परीक्षणे क्षीण होशील की वीरभद्र म्हणे मूर्खा ऐक तू ते दावीन यमलोक तव आयुष्य सरले सकळीक म्हणून येथे आलासी तरी मी तू ते काळ यक्ष प्रकट झालो आहे प्रत्यक्ष तरी तव गुरु प्रताप दक्ष कैसा आहे पाहू दे मच्छिंद्र म्हणे मष्टासाठी मेरू मिळविल काय नगांची कोटी की महाक्षराब्दी घेऊन नरोटी भीक मागेल पोटाते मूर्खा ऐके वचनार्थ मम गुरुचा मौळी वरदहस्त तेणे होतसे शरणागत मानव दानव देवादी तेथे अर्भका तुझा पाड किमर्थ आधी मिरविसी कोड महासविता तप्त उजेड खद्योतात मिरवेना वीरभद्र म्हणे तू काय करसी मरण काळी फाटा फुटला तुझसी आता क्षणेची भूमिपाशी नवतासी ऐसे करीना अरे तव ग्रीवे ते काळपाश आधीच पावले आयुष्यनाश म्हणून मूर्खा तू ते हौस ये वादा स्फुरलासी ऐसे म्हणून वीरभद्राने गुणी सज्जिले अस्त्र विंदान म्हणे भ्रष्टा सावधान राम मंत्र जल्पिका मच्छिंद्र म्हणे राम मंत्र तू ते वाटला अपवित्र परी तेणेची सुखी पंचवक्र दुःख लेशी मुकलासे अरे राम मंत्रे वाल्या तरला ते नाम तारील आताची मजला परी सावध तू होई का वहिला राम मंत्रा वेगळा ऐसे म्हणून कक्षे झोळी विलोकोनी भस्म करी कवळी मग शस्त्रास्त्री तेणे काळी वज्र स्थापना जल्पतसे पूर्ण प्रयोग घालुने धाटी भोवती फिरवी भस्मची मुठी तेणे करुणी वज्र दाटी दाही दिशा मिरवतसे आणि करी कवळुनी भस्म यासी विलोकी योगद्रुम तो वीरभद्रे सायके परम निर्वाण बाण सोडिला तो बाण येता किंकाटत दृष्टी पाहे मच्छिंद्रनाथ मग आपुले मानी मनात बाण आहे तृणासम ऐसे म्हणून स्तब्ध दृष्टी उभा करी कवळुनी भस्मचमुटी तव तो बाण नभापोटी संचरोनी उतरतसे मच्छिंद्रनाथा ते लक्षुण खाली उतरतसे घ्यावया प्राण तो सबळ बळे वज्र येऊन प्रहारा करते पैजाले तरी ते वज्र वरिष्ठ आदताची बाण झाला पिष्ट ते पाहुनी वीरभद्र वरिष्ठ परमचित्ती क्षोभला मग शक्ती अस्त्र दैदिप्यमान योजिता झाला रुद्रनंदन सज्ज करुणी सायक संधान साधुनिया प्रेरिले सवेची काढुनी दुसरा बाण नागास्त्र तयावरी स्थापून तोही चुंबित पावला गगन पाठोपाठ शक्तीच्या परिती शक्ती बलाढ्य बहुत स्वर्गी मिरवे शब्द करीत ऐकता शब्द भयभीत सकळ मही झाली असे दिग्गज पळती रानोरान शेष न ठेवी आपली मान वरा पाहुनी अति निर्वाण दंताने मही सरसावी कूर्म करीत असे सबळ पृष्टी पाहू पातले देव विमान दाटी तेही पाहुनी कपाट पोटी संचरुनी पळताती देव विमानी हडबड पाहुनी उद्गण पळती पाड सोडूनी आपले कार्य उघड नभा माझी सरळले देव मानव यक्ष दैत्य म्हणती पावला प्रळय मृत्यू ही शक्ती नोहे प्रळय समस्त मही बुडविल वाटत असे सबळ बलिष्ठ ती मही कापत तेणे नग कड्यांची खाचणी होत माय लेक चुकुनी निश्चित रुदन करती हंबरडे सहस्त्र विजूंचा कडकडाट दाऊनी शब्द अनिवार लोट नभो मंडळ पाहुनी नीट शक्ती भेदली वज्राते
तेणे वज्राती क्षीण होऊनी पडले गगनाहून. पुढे मच्छिंद्राचा लक्षुनी प्राण हरावया येतसे. यावरी नागास्त्र निशक्त ते पाहुनी मच्छिंद्रनाथ. त्वरे कवळुनी भस्मच मुठीत रुद्रास्त्र प्रेरितसे. त्या सभेची योजनी खगेंद्र अस्त्रात पाठोपाठी प्रेरित. परी रुद्रास्त्र झाले व्यक्त रुद्र एकादश प्रतापी. एकादश रुद्र चूडामणी शक्ती ते तल्लीन करी कवळुनी. तेणे हस्तपाद मूर्धनी क्षीण होऊनी पडियेली. पडता खचुनी मही रुद्र मिळवले अदृश्य देही. येरीकडे खगेंद्रही अस्त्र अस्त्रा भक्षितसे. तेणे नागास्त्र त्वरित अदृश्य झाले युद्धरहित. यावरी अस्त्र विनिता सूत तेही झाले अदृश्य. यावरी वीरभद्र प्रताप तरणी वातास्त्र प्रेरिता झाला गगनी. तो मच्छिंद्रनाथ विलोकुनी पर्वतास्त्र सोडितसे. तेणे कोंडिला अवघा वात मग वज्रास्त्र प्रेरी महारुद्रसूत. तेणे करुणी चूर्ण पर्वत अदृश्यपणी मिळवला. या परिप्रतापी वीरभद्र त्वरित प्रेरिता झाला अग्न्यस्त्र. ते पाहुनी मच्छिंद्रनाथ जलदास्त्र प्रेरितसे. तेणे सकळ अग्नी विझवून करिते झाले अदृश्य गमन. यावरी वीरभद्र कामास्त्र सोडून कामव्यथा योजितसे. त्यावरी विरक्तनाथ मच्छिंद्र प्रेरिता झाला रत्यस्त्र. तेणे करुणी काम पळत सुख पावला रतिसंगे. यावरी वीरभद्र दक्ष प्रेरिता झाला महोर्गास्त्र. ते पाहुनी मच्छिंद्रनाथ संजीवनी प्रेरितसे. वीरभद्र तो वैष्णानर प्रेरिता झाला दानवास्त्र. मच्छिंद्रनाथ अति तत्पर देवास्त्र प्रेरितसे. मग अस्त्रे ती बळवंत देवदानव प्रगटले अमित. ते पाहुनिया उभयता ते स्वग्रीवा तुकाविती. परस्परे धन्य धन्य वदोनी हृदयी करती मान. गदगदोनी हास्यवचन एकमेका बोलती. वीरभद्र म्हणे सकळमही वीर जिंकले भद्रयुद्धे प्रवाही. परी मच्छिंद्रा तुझ समान ये देही देखला नाही कोणीच. मच्छिंद्र म्हणे वरदहस्त पुढे पहा भद्र जात. येरी म्हणे अविनाशवंत गुरु आहे माझा की. वीरभद्र दुखावुनी मान म्हणे गुरु तुझा आहे प्राज्ञ. आणि तूही त्यात अससी धन्य प्राज्ञिकवंत सद्यशा. ऐसे देवास्त्र युक्त प्रयुक्त दानव करुणी सकळ शांत. अदृश्यपणे स्वस्थानात जाऊन पोचले. यावरी वीरभद्र ब्रह्मास्त्र प्रेरिता झाला अति पवित्र. ते पाहुन्या वरद पात्र विघ्नस्त्र प्रेरितसे. ते प्रगटता चतुर्भुज मूर्ती विधी लागे चरणाप्रती. यावरी कार्तिकास्त्र भद्र जाती सोडिता झाला तक्षणी. ते पाहुन्या दत्त वरद पाणी स्त्री अस्त्र सोडित गगनी. ते बोलता लावण्य खाणी स्वामी लागी वहिताती. तेणे करुणी कार्तिकास्त्र तक्षणी झाले शांत. यावरी भद्र तो कालास्त्र प्रेरिता झाला तक्षणी. ते पाहुनिया मच्छिंद्रनाथ माया प्रळयी प्रेरिले अस्त्र. तेणे काळ भक्षुनी पवित्र पंचतत्व कवळितसे. ते पाहुनी सक देव करते झाले मच्छिंद्र स्तव. म्हणती महाराजा युगभाव सकळ नाश पावेल की. म्हणती महाराजा कलिभाग पुढे आहेत अनंत युग. तो आजी तुम्ही सकळ याग विनाश रूपी पाहता की. तरी आता कृपा करून माया प्रळय घ्या आवरून. मग देववाणी श्रवणी ऐकून वासनिक अस्त्र प्रेरितसे. तेणे माया प्रळय हरला माया उत्पत्ती प्रयोग राहिला. मग सकळ विमाने उतरुनी महिला देव नमिती मच्छिंद्रा. ब्रह्मा विष्णू आणि रुद्र स्तवने केला शांत मच्छिंद्र. मग सन्निध बोलावोनी वीरभद्र करी कर ओपिती. म्हणती कवी नारायण मच्छिंद्रनाथ तरी आपण वाढवावी सदैव प्रीत. ऐसे वीरभद्रा ते सांगुनी समस्त प्रेमे प्रीती वाढविती. यावरी बोले भद्र प्रसन्न होऊन की मच्छिंद्राची कामना कोण. ती मीच पूर्ण करीन वरद चित्ते करुनिया. धन्य आहे मच्छिंद्रनाथ युद्धी कुशल प्रतापवंत. धन्य श्री गुरु मिळाला त्याते
प्रतापवंत आगळा तो. मज समान युद्ध नेमी पातलो यासी युद्धभूमी. परी न देखो युद्ध संगमी मच्छिंद्रा समान पुरुषार्थ. म्यापूर्वी रावण बळी भांडून सुखे देववीर रणी आणून. किन्नर गंधर्व थकीत जाण नाही पुढे ठेले मम युद्धी. कल्पात भैरव माते नाम देते झाले सुरासुरोत्तम. माझे जिंकावया युद्धकर्म मिळाला नाही कोणीच. परी आजी खातरी कृत्याकृत्य केली असे मच्छिंद्रनाथे. मग करी कवळुनी हृदयाते धरिता झाला सप्रेम. म्हणे महाराजा योगद्रुमा वेधक कामना असेल तुम्हा. तरी ती सांगुनी रुद्रोत्तमा वरद सुखा पहुडवी. येदी म्हणे बा महाराजा एक अर्थ तू करुणी माझा. परी त्याते फळ देऊनी ओजा लोकोपकारी मिळवावे. जैसे एक वायूचे अधीन यथार्थ वर्षा काळी मेघ वर्षे जलाते. तेणे तुष्ट होय क्षितित चराचर अवघेही. त्यांना कामना चित्ती विकार सांडी वरली माती. तरी कार्यगंधाच्या पैसोनी अर्थी लोकोपकारी मिरवावे. तरी तो अर्थ म्हणाल कोण महाराजा करा श्रवण. म्या कामनी वरिला विद्या काम साबरी विद्या महाराजा. तरी त्या मंत्र बोला समान आपण वहिवाटा ये देही धर्म. त्वरे जाऊनी जगाचा काम मंत्रापाठी पुरवावा. एवं वर ओपुनी माते लोट लोटवा कृपा सरिते. मग अवश्य म्हणे मच्छिंद्राते कार्य सहसा करीन मी. ऐसे बोलनी वरद युक्ती करतळा देत प्रसन्न चित्ती. या परीसक देव बोलती प्रसन्न होऊनी तया ते. म्हणती वीरभद्रे दिदलावर तया साह्य असो आम्ही समग्र. मंत्रापोटी कार्य थोर आम्ही करू सहसाई. ऐसे बोलुनी वरद युक्ती. मग मच्छिंद्र म्हणे नमस्कार सर्वांप्रती. रुद्र ब्रह्मा चक्रवर्ती भावे करुनी नमियेला. विष्णुपदी ओपिता मोळी तोही त्याते कृपा न्याहाळी. परम प्रेमे हृदय कमळी धरिता झाला स्नेहाळ तो. म्हणे वत्सा पूर्ण कोटी जेथे पडता जीव संकटी. माझे स्मरण करता ओठी दृश्य होईन त्या ठाया. दृश्य होता संकट राशी निवारीन मी निश्चयसी. मग चक्र अस्त्र देऊनी त्यासी तुष्ट मानसी केला तो. या परी नंदी सोमानाथ तोही प्रसन्न होऊनी त्याते. प्रेमे कवळुनी हृदयाते त्रिशूळास्त्र ओपितसे. या परी नाभीत नया नमिता तोही वदे प्रसन्न चित्ता. शापादपी सविता संजोगिले तयासी. जे वाणीने निघे अक्षर ते होय साचोकार. शुभाशुभ कर्मावर फळे पावती घोमटी. ऐसे वधुनी विधिराज तुष्ट केला तपोभुज. या परी शक्र नमी ओज तोही वर ओपितसे. मग वज्रास्त्र का पूर्ण त्याते दिधले कृपा करून. मग अस्त्र मंत्र सांगून वज्रहस्त ओपिला. यावरी नमिता देव कुबेर तोही होऊनिया उदार. सिद्धी मंत्र देऊनी समग्र दासी केल्या तयाच्या. यावरी वरुण भावे नमिता तोही प्रसन्न होऊन चित्ता. अपास्त्र मंत्र भोगता केला असे त्वरेने. त्या मंत्राचा होता पाठ आपोआप धरते नीर उठे. सकळ सरिता लोटुनी लोट दिशे दिशे मिरविती. या परी नमिता द्विमूर्धनी तोही अल्लादे चित्त कामनी. वर दिदला मंत्र अग्नी स्मरण होता प्रगटावे. या परी नमिता देवाश्विनी तोही देत मंत्र मोहनी. असो सर्व देवी वरद पाणी एक एकांनी ओपिला. मग आपुलाले आसन योजून सिद्ध करते झाले गमन. यावरी मच्छिंद्र कर जोडून विनवितसे सकळिका. म्हणे महाराजा स्वर्गवासी माते कामना वेदली जीवासी. कि मन कर्णिका स्नान मानवासी. आदर चित्ती वाटतसे तरी माते करावया स्नान. न्याल जरी कृपये करून तरी येऊनिया कामना पूर्ण. करीना पुली महाराजा ऐशी ऐकुनी वचन युक्ती. सकळ प्रसन्न झाले चित्ती. मग स्वय विमानी वाहुनी श्रीपती घेऊनिया चालला. विमान याने आपले बहुत
त्वरे पातले वैकुंठनाथ, मग आपले आसनी मच्छिंद्रनाथ नेऊन या बैसविला. आसनी शयनी भोजनी एकत्रपणे वर्ते चक्रपाणी, सकळ देव पातले स्वस्थानी, मच्छिंद्र वैकुंठी राहिला. मग नित्य मन कर्णिकेचे स्नान, मच्छिंद्रनाथ येत करुण, यावरी पूर्ण समाधी कारण, पाहू ऐसे वाटत असे. मग विष्णूशी म्हणे मच्छिंद्रनाथ, मेरू पाठार दाविंजे माते, म्या समाधी घेतली पूर्वजन्मात, तया गोचर करावे अवश्य म्हणून नारायण, मेरू पाठारी केले गमन. मग दाही समाधी दृष्टी पाहून, संतुष्ट झाला मानसी. नवनारायणांच्या समाधी नव, 10वी समाधी वासुदेव, ऐसा पाहुनी मनोभाव, पुन्हा येत वैकुंठी. असो 1 संवत्सर वैकुंठनाथ, ठेविता झाला प्रीतिवंत. मग पाचारुनी उमाकांत, नेता झाला कैलासी. तेथेही 1 संवत्सर पर्यंत राहता झाला मच्छिंद्रनाथ. स्थिती वृत्ती स्नेह बहुत, वाढविले शिवाचे. यावरी कोणे एके दिवशी, इंद्र येऊनी कैलासासी, भावेन मुनी महादेवासी, मच्छिंद्रनाथा नेतसे. यावरी 3 मास अमरावती, राहता झाला योगपती. तेथेही अत्यंत वाढवुनी प्रीती, निरोपाते मागतसे. तो विधीने नारद पाठवून, केले सत्यलोका कारण. तेथेही षण्मास राहून, विधी राजतोषविला. या परी सकळ देव येऊनी तेथ, घेऊनी जाती मच्छिंद्रनाथ. एक दिन करुणी तीर्थ, सकळ देवांशी तोषविले. सुरगण गंधर्व किन्नर यक्ष, पितृगणादी आर्यमा दक्ष. सकळ करुणी प्रीतीने प्रत्यक्ष, तोची एक मिरवला. असो 7 वर्षेपर्यंत स्वर्गी राहिला मच्छिंद्रनाथ. सकळांचा गौरव घेऊनी अतिथ, पुसूनिया निघत असे. मग सकळ निघुनी स्वर्गवासी, बोलविती मच्छिंद्रासी. विमानी वाहुनी मृत्यूलोकासी, आणूनिया घातले. असो देव गेले स्वस्थानासी, येरीकडे मच्छिंद्र पृथ्वीसी. पुन्हा चालला तीर्थाटनासी, करावया अत्यादरे. भ्रमण करता शुद्ध महिषी, जाता झाला केकडा देशी. ते परमस्थान पश्चिम देशी, वज्रवन पाहिले. तवत्या ठाई वज्र भगवती, महादैवत प्रताप शक्ती. भावेन मुनी अंबिका मूर्ती, तीर्थस्थान करीतसे. तेथे 360 कुंडे असती, परी उष्णोदके भरली असती. ते पाहुनी परमचित्ती, आश्चर्याते मानितसे. आश्चर्य मनात योजुनी करिता, की उष्णोदके कुंडे भरित. तरी तयाची राहणी पुसून कोणास, आपण कुंडे निर्भावी. निर्मुनी ये परी सर्वाहुन, परमागळे उष्णोदक जीवन. मग सकळ तीर्थात करुणी स्नान, भगवती ठाया पातला. पाचारुनी तीर्थाच्या पुजारासी, वृत्तांत पुसिला उष्णोदकासी. विचारिता सांगे त्यासी, उष्णोदक कारणे ते. म्हणे पूर्वी वसिष्ठे यज्ञ केला, तेव्हा सकळ देव पातळे स्नानाला. त्यांनी निर्मोनी उष्णोदकाला, कुंडे केली आपलाली. उष्णोदकी स्नाना करता तात्कालिक, निर्मिते झाले सकळीक. आपली नामे अलोलिक, कुंडा लागी ठेविली. 12 वर्षे 12 दिवस, समस्त राहिले त्या ठायास. यज्ञ पावलिया पूर्णतेस, सकळ गेले स्वस्थाना. ती कुंडे अद्यापर्यंत स्थानोस्थानी आहेत. ऐसे ऐकुनी मच्छिंद्रनाथ, म्हणे योजिले करावे. मग सरस्वती सरिता पात्री, जी उंचवट जागा त्या क्षेत्री. पाहुनी वाटिका पवित्र नेत्री, वरुण मंत्र जल्पतसे. आपास्त्र मंत्र उच्चार पूर्ण, होताची प्रविष्ट झाले जीवन. भोगावतीचे उदक काढून, अग्निमंत्र जल्पतसे. अग्निमंत्र उच्चार होता, प्रवाही लागला होता शन तत्वता. तेणे करुणी हुशान तप्तता, पावती झाली ते समयी. शिववरद करी त्रिशूळ हाती, तो बुडा कडोनी टाकला मही माथी. तेणे करुणी जीवन तप्त कुंडाप्रती, मही लागी विराजले. भोगावतीचे उत्तम उदक, प्रकट होता लौलिक.
आपण स्नान करुणी शुचिक करी भगवती माते ते भोगावतीचे उत्तम जीवन अंबिके प्रती होता स्नान मक्ती मच्छिंद्रा प्रत्यक्ष होऊन बोलती झाली सम्यक म्हणे जीवलगा मच्छिंद्रनाथा धन्य तू प्रतापवंता भोगावती जीवनाने माते स्नान घातले योगेंद्रा तरी तेथे एक मास वस्ती सवसावे सावकाश मग बोलवीन स्वस्थ चित्तास तुझ लागी पुढारा अवश्य म्हणून मच्छिंद्रनाथ राहता झाला मास तेथ मग रुचल्या आरती बोले देवी ते बोलूनी काळ क्रमित असे यावरी कोणे एके दिवशी मच्छिंद्र म्हणे अंबिकेसी वज्राबाई नाम तुझसी काय म्हणून सांगा हे माता म्हणे तपोधना वशिष्ठ करता झाला हवना ते शक्रपातला स्थाना या लागी महाराजा तव सभास्थानी सकळ ऋषी बैसले होते महातापसी तो इंद्रपातला देव कटकेसी सभास्थानी बैसावया सभेत येता सचिनात उत्तापन दिदले नाही त्याचे म्हणून क्षोभे अमरनाथ वज्रा लागी प्रेरितसे ते पाहुनिया दाशरथी राम शक्ती मंत्रे दर्भ मंत्रू सोडिता झाला वज्रा कारण बहुता तडी लगबगे मग त्या दर्भी मंत्रप्रयुक्ती मी प्रगट झाले महाभगवती वज्र गिळूनी उदर आहुती करीते झाले ते समयी यावरी शक्रे राम तो बोलून पूर्ण केला समाधान मग श्रीरामाचे स्तवन करून वज्र पुन्हा मागितले मग तो प्रसन्न होऊन चित्ती वज्र दिधले मागुती मग शकळ ऋषी देवी मजप्रती नाव ऐसे स्थापिले यज्ञ झाला समाप्ती सकळ गेले स्नानाप्रती परी श्रीरामे येऊनी ते क्षती माते स्थापिले अद्यापि ती भोगावती येथे श्रेष्ठा माझी केली प्राणप्रतिष्ठा ते भोगावतीचे उदक श्रेष्ठा मिळाले होते मजलागी किंवा आता तुझे हाती स्नाना पावली भोगावती परी रामाहुनी कृपामूर्ती तुवा अधिक केले बा रामे नाणिले शीतोदके तुवा नाणिले उष्णोदके आणि अखंडित पुण्य श्लोके भोगावती दिली त्वा असो ऐशी संवादयुक्ती झाल्या अंती त्या उभयती उपरी मासाची झाली भरती नाथ पुसुनी निघाला उत्तर देशी करिता गमन अयोध्ये जाता तपोधन द्वारावती तीर्थ करुण अयोध्येसी पातला ती कथा बहु सुरस होईल ती स्वीकारा पुढले अध्यायास धुंडीसुत नरहरिवंशी मालू सांगे गुरुकृपे स्वस्ति श्री भक्ति कथासार सम्मत गोरक्षकाव्य किमयागार सदा परिशोद्भावे चतुर सप्तमाध्याय घोड़ा श्री कृष्णार्पणमस्तु श्री दत्तात्रेयार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु अध्याय 7 ओव्या 173 श्री कृष्णार्पणमस्तु नवनाथ भक्तिसार सप्तमाध्याय समाप्त गोरक्ष जालंधर चरपटाश्च अडबंगिकानिक मच्छिंदराद्याः चौरंगी रेवाणक भत्री संज्ञा भूम्या भवूर्नवनाथ सिद्धा श्री गुरुदेव दत्त अलक्ष निरंजन।